काय ग, तुला एक प्रश्न विचारू का? विचार ना बिंदास. तू आजपर्यंत काय कमावलेस आयुष्यामध्ये? म्हणजे तुला डायरेक्ट सॅलरी विचारायची आहे की नेमकं काय विचारायचं तुला? अगं सॅलरी नव्हे, म्हणजे तू पूर्ण तुझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात काय काय कमावलंस, काय काय मिळवलंस, काय अचीव केलंस? अच्छा असं होय. तर अचीव केलं म्हणजे बघ, आतापर्यंत मी चांगली खाते पिते कमावते, माझी हेल्थ चांगली आहे. मी दररोज काय म्हणतात ते 2 रेस्टॉरंटमध्ये जाते खायला, वेगवेगळे डिश ट्राय करायला. परत कधी मी कुठेही फिरायला जाऊ शकते, एवढा बँक बॅलन्स मी माझा ठेवलेला आहे. परत जर मला काही हेल्थ नीड लागली किंवा माझ्या घरच्यांना काही आजार पाजार झाले तर माझ्याकडे सेविंग्स आहे, जेणेकरून मी त्यांना मदत करू शकते. हे मी आतापर्यंत अचीव केलं. शी, याला तू अचीवमेंट म्हणतेस? अगं, जोपर्यंत तू दुसऱ्यांच्या कामी येत नाहीस किंवा जोपर्यंत तू दुसऱ्यांना मदत करत नाहीस तोपर्यंत तू काहीच अचीव केलं नाही आहेस. कोणत्या जगात वावरतेस तू आणि कोणता फॉर्म्युला वापरतेस तू हा अचीवमेंटचा? तू फुसकी आहेस पूर्ण. म्हणजे आता मी माझ्या फॅमिलीचा पण विचार नको करू का? अगं तसं नाही, पण तू कमावतेस ती चांगलीच गोष्ट आहे, तुझ्या पायावर उभी आहेस ती चांगलीच गोष्ट आहे. पण जे आजूबाजूला घडतंय, ज्यांना खरंच मदतीची गरज आहे, त्यांना तू जाऊन कधीच मदत करत नाहीस का? म्हणजे तुला असं वाटत नाही की आपण त्यांना द्यावं, जे गरीब आहेत, भुकेलेले आहेत, प्यासे आहेत, तहानलेले आहेत, त्यांना मदत करावी? अरे हो रे, असा विचार तर मी कधीच नाही केला. किंवा जर द्यायचे जरी झाले असतील तर मी जे आपल्या दारापाशी किंवा गाडी चालवताना वगैरे भिकारी वगैरे नाही आहेत, तर त्यांना मी असे 5,000 रुपये वगैरे देते. पण एवढं मोठं डोनेशन कधीच नाही मी दिलंय. शे, म्हणजे तू तुझ्या जिंदगीवर काहीच नाही केलं आहेस, तू तुझं आयुष्य बर्बाद आहे. म्हणजे तू अक्षरशः पृथ्वीवरचं ओझं आहेस, ओझं. पृथ्वीवर एवढे सर्व सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि तू आपल्याच धुंदीत नाचतेस. म्हणजे